हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त अशी उपवासाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे उपवासाचे थालीपीठ। उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी ते सगळ्यात पहिल्यांदा तर आपण भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत। माझ्याकडे ना हे थोडेसे भिजवलेले साबुदाणे उरलेले, त्याचं काय करायचं विचार केला, मग म्हटलं चला थालीपीठ बनवून टाकूया। थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला पहिलं तर एक छोटंसं वाटण बनवून घ्यावं लागेल। आपण खलबत्त्यातच वाटण बनवणार आहे, मिक्सरमध्ये वाटण बनवण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये बनवलं की त्याची चव खूप जास्त छान लागते। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे 2 आल्याचे तुकडे घेतलेत, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। यामध्ये ना आपण 1 चमचाभर इतकं जिरं टाकणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत थोडीशी। आता तुम्ही उपवासाला जिरं कोथिंबीर खात असाल तर टाकलं तरी चालेल, काही लोक खात नाहीत तर त्यांनी नाही टाकलं तरी चालेल। मस्त असं हे वाटून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं वाटण आपण तयार करून घेतलंय। आता आपण हे भिजवलेले साबुदाणे घेऊयात एका प्लेटमध्ये। त्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे बटाटा टाकायचा आहे। उकडलेला बटाटा आपण यामध्ये टाकणार आहोत। मॅश करून घेतलाय आपण बटाटा। जितकं बाइंडिंगसाठी गरजेचं आहे तितका बटाटा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि साधारणतः 1 चमचाभर इतका आपण शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकूया। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण इथे वापरलेला आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साबुदाणे आणि बटाटा आपल्याला पूर्णपणे स्मॅश नाही करून घ्यायचा आहे। थालीपीठ खाताना साबुदाण्याचे अख्खे दाणे दाताखाली खूप छान लागतात आणि बटाटा सुद्धा दाताखाली येतो तेव्हा तो खूप छान लागतो। आता इथे थोडा बटाटा आपण अजून ॲड करणार आहे। त्यानंतर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर मीठ टाकूयात। त्यानंतर ही जी पेस्ट बनवून घेतली ती आपण यामध्ये टाकूयात। इथे ना आता आपण साधारणतः 1 चमचाभर इतके चिली फ्लेक्स टाकणार आहोत। हे ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे नसतील तर नाही टाकले तरी चालेल, पण ते थालीपीठामध्ये दिसायला खूप छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात। आता हे मिश्रण आपण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। इथे तुम्हाला थोडंसं पाणी लागलं तर साधारणतः 1-2 चमचा पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता, पण शक्यतो पाणी लागत नाही कारण आपण उकडलेला बटाटा यामध्ये टाकतो। आता ह्याचे गोळे करून घेऊयात। किती थालीपीठ बनतील त्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे। इथे आपले साधारणतः मीडियम आकाराचे 2 थालीपीठ बनतील। आपण इथे मिश्रणाचे 2 गोळे तयार करून घेतलेत। आता थालीपीठ बनवायचे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तवा ठेवलेला आहे आपण गॅसवरती। आता इथे आपण गॅस बंदच ठेवलेला आहे। तव्यावरती थोडंसं तेल टाकूयात आणि आता तव्यावरतीच आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने हे थालीपीठ थापता येतं तव्यावरती। अशा पद्धतीने कडा बंद करत थालीपीठ आपण तव्यावरती थापून घ्यायचंय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कापडावरती सुद्धा थापू शकता। आपण खूप मोठं थालीपीठ बनवणार नाहीये, त्यामुळे तव्यावरती आपण हे थालीपीठ बनवत आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा सुद्धा घेऊ शकता। इथे आपण हा साधावाला तवा घेतलेला आहे। थालीपीठ छान असं थापून घेतलंय आपण। आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवरती शिजून द्यायचंय मस्त असं। साधारणतः आपण 3-1 मिनिटं हे थालीपीठ ठेवलं होतं झाकण ठेवून बारीक गॅसवरती। आता तेल टाकूयात आणि ह्याला शिजू देत तसंच साधारणतः अजून 1-2 मिनिटं। एका बाजूने थालीपीठ व्यवस्थित असं भाजलं गेलं ना कीच ते पलटायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित थालीपीठ आपलं पलटलं जातंय। अगदी मंद आचेवरती हे थालीपीठ जर बनवून दिलं ना साधारणतः 5 ते 6 मिनिटासाठी, तर दोन्ही बाजूने अगदी मस्त कुरकुरीत बनतं। इथे तुम्ही पाहू शकता आता थालीपीठ किती छान मस्त असं कुरकुरीत बनलंय दोन्ही बाजूने। खूप मस्त असं थालीपीठ बनून तयार आहे। ह्याला आता आपण प्लेटमध्ये काढण्याऐवजी जाळीवरती काढूया, म्हणजे त्याला खालून वाफ लागणार नाही आणि ते मऊ पडणार नाही, कुरकुरीतच राहील। असेच बाकीचे थालीपीठ सुद्धा बनवायचे आहेत। मी ना तुम्हाला दाखवते की ते ॲक्च्युली किती क्रिस्पी झालेत।
आता हे पण मी असं जाळीवरती ठेवलेलं ना, त्याच्यामुळे हे पण असं एकदम मस्त क्रिस्पी झालंय दोन्ही बाजूने. हे बघा. उपवासासाठी हे थालीपीठ एकदम बेस्ट आहे. तुम्ही दह्यासोबत हे थालीपीठ खाऊ शकता. खरंच खूप भारी लागतात. उपवासाला आवर्जून ही रेसिपी ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.